एक मी झोट करतो. ठीक आहे, रन झाली पूर्ण फाईल. सो मिनिली कुठल्याच कोणत्या कॉलम मध्ये ऍप्लिकेशन इन्कम, जो की आपला अगोदरपासूनच कंटिन्युअस कॉलम होता आणि ज्याच्यामध्ये ऍप्लिकंटचे इन्कम खूप मोठ्या प्रमाणात व्हॅरी करत होतं. एका ऍप्लिकंटचे इन्कम 30,000च्या वर आहे.
मोस्ट ऑफ द ऍप्लिकंट्स आर बिटवीन 0 to 10,000. 10,000च्या पुढे पण काही काही पॉईंट्स आहेत, म्हणजे त्याच्या पुढे पण आहे. Sir, please zoom the screen. ठीक आहे. Yes, sir. आणखी थोडी करा सर. ठीक आहे. ऍप्लिकंट इन्कम आहे. त्यानंतर एक पॉईंट आहे जो 80,000च्या वर आहे. काही पॉईंट 60,000च्या पण वर आहेत, काही 50,000च्या वर आहेत, काही 40,000च्या खाली 3-4 पॉईंट आहेत. मोस्ट ऑफ द पॉईंट्स आर लाईक बिटवीन 0 to 10,000. आफ्टर दॅट 10,000 to 20,000 पण थोड्या प्रमाणात आहेत. सेम ऍज कम्पेअर्ड टू म्हणजे ऍप्लिकंट इन्कमचा पण तसंच आहे, कारण की तो अगोदरपासूनच कंटिन्युअस कॉलम होता. तर कंटिन्युअस कॉलम्स मध्येच आउटलायर सापडतील. कॅटेगरिकल कॉलम मध्ये तर आपण हा कॅटेगरी होता, त्याला आपण इनकोड केलं, कॅटेगरिकल इनकोड केलं, इनकोड केलं, याला पण इनकोड केलं. लोन अमाऊंट हा कॅटेगरिकल आहे, पण याच्यामध्ये आउटलायरच नाही. लोन अमाऊंट टर्म एकदम याचा मॅक्झिमम काय 360 कुठेपर्यंत आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण आउटलायर नाही. 180 to 360 काही रेंज आहे. त्यानंतर क्रेडिट हिस्ट्री एक आहे. ओके, क्रेडिट हिस्ट्री मध्ये पण त्याला हा कॅटेगरिकल कॉलम आहे. आणि प्रॉपर एरियामध्ये पण रुरल, अर्बन आणि सेमी अर्बन असं होतं, त्याच्यामुळे आपण एक कॅटेगरी कॉलम होता. हे अकाउंटला तर आपण इनकोड केले एवढ्या कॉलम्सला. आता आपल्याला आउटलायर्स कोणत्या ते हँडल करायचे, ऍप्लिकंट इन्कम आणि को ऍप्लिकंट इन्कम मध्ये. सो आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत, तर झेड स्कोर आहे, देन देअर इज आयक्यूआर मेथड पण आहे. ह्या याच्याने आपण डिटेक्ट करू शकतो, झेड स्कोर आणि आयक्यूआर. आणि प्रत्येक रेकॉर्ड किंवा रो किंवा कोणती पण व्हॅल्यू किती अमाऊंट, किती सिग्निफिकंट अमाऊंटनी मीन पेक्षा किंवा त्याच्या अदर व्हॅल्यूज पेक्षा दूर ही पण आपण फाइंड करू शकतो. म्हणजे एक व्हॅल्यू भेटू शकते आपल्याला त्याची. बॉक्स प्लॉटने काय होतं, फक्त व्हिज्युअलाइज होतं, ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिज्युअलायझेशन झालेलं आहे. पण इथून ते पर्यंतचा डिस्टन्स डायरेक्टली ह्या पॉईंटसाठी नाही भेटलेला आपल्याला. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती येतं, याची फक्त अमाऊंट व्हॅल्यू की 80,000. तर बॉक्स प्लॉट एक व्हिज्युअलायझेशन साठी चांगलं आहे, स्कॅटर प्लॉट पण आहे. पण अशा गोष्टीपेक्षा जर आपल्याला आयक्यूआर नीट पाहिजे असेल तर आपण आउटलायर्स पाहिजे तर आयक्यूआर मेथड एकदम बेस्ट आहे. आणि हँडलिंग करण्यासाठी मग आपण एक काय करतो की जर इम्प्युटेशन करायचं असेल तर इम्प्युटेशन मध्ये कशाने करू शकतो, मीडियननी, मीननी. स्टॅटिक व्हॅल्यू तुमच्या ह्याच्यामध्ये असेल की डिफॉल्ट तुम्ही समजा क्लायंट सोबत काही डिस्कस केलं आणि क्लायंट म्हणलं की हा ऍप्लिकंट इन्कमचं मीन वगैरे काही कॅल्क्युलेट नका करू, आम्ही ऍप्लिकंट इन्कमचं डिफॉल्ट इन्कम काय ठेवतो, किती ठेवतो ते असं काय म्हणले. असं डिस्कशन मध्ये काय झालं क्लायंट सोबत, आणि क्लायंट म्हणले की नाही ऍप्लिकंट इन्कमची स्टॅटिक व्हॅल्यू ठेवा, किती म्हणलं तर ते म्हणले की स्टॅटिक व्हॅल्यू 1,000. असं म्हणजे स्ट्रॅटेजी कशाने इम्प्यूट करायची हे पण आपल्याला ठरवावं लागणार आहे. आपण स्वतःहून जाऊन ठरवू नाही शकत की अरे हा ह्याला मी ह्याने इम्प्यूट करून टाकतो. ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या डिस्कशन मध्ये असतात. ईडीए पार्ट मध्ये डिस्कशन होतं, फीचर इंजिनिअरिंग मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, राईट. आणि नंतरची स्ट्रॅटेजी आहे की इम्प्युटेशन नंतर आपण त्याला ट्रान्सफॉर्मेशन पण करू शकतो. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय काय प्रकारचं लॉग ट्रान्सफॉर्मेशन, क्यूब रूट, स्क्वेअर रूट, रेसिप्रोकल वगैरे वगैरे आहेत. मोस्ट ऑफ द टाइम एक तर इम्प्युटेशन होतं किंवा एखादी जर खूपच मोठी रेंज असेल, लेट्स रेंज करोड मध्ये वगैरे असेल तर मग ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक यूज करू शकतो त्या ठिकाणी, फक्त क्यूब रूट, स्क्वेअर रूट किंवा लॉग. एवढी थिअरोटिकल तुम्हाला माहिती असेल, राईट? हॅलो, Yes, sir. ठीक आहे. लेट्स इन द कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्युला वगैरे देतो. IQR is your Q3 minus Q1. Then what is Q1? Q1 is 25% value. And then Q2 is there.
Q2 is nothing but 50% tail value. Can also say as a median. Q3 is there. Seventy 75% tail value. तर पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया ऍप्लिकंट इन्कमच्या क्वार्टाईल रेंज मधल्या व्हॅल्यूज काय काय आहेत वगैरे. पहिल्यांदा डिटेक्शनची टेक्निक एक पाहून घेऊ. वन घेऊ त्याला आपण एक. One is 25% of 25% value. So we are giving the argument of 0.25. Then there is Q2. त्यासाठी काय असणार आहे? काय असणार? आहेत का तुम्ही? हॅलो. Yes, sir. Yes, sir. I am. प्रिंट करूया की Q1 ची व्हॅल्यू काय आहे ऍप्लिकंट इन्कम मध्ये. राईट. कॉन्टेंट्स वगैरे तुम्हाला माहित असणार. Yes, yes. मीन पण व्हॅल्यू काढून मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू काढून घेऊ. व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट करू शकतो आपण. ठीक आहे. Q1 Q2 Q3 मिळाले. मिनिमम व्हॅल्यू काय मॅक्झिमम व्हॅल्यू काय कळली. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, sir. मी काय रिस्पॉन्स दिला तर कसं जमणार आहे की वन साइडनी करायचं काय? हो. Yes, sir. Yes, sir. रिस्पॉन्स काहीच नाही असतो बॅच मध्ये. आयक्यूआर म्हणजे काय असतं? Q3 मायनस Q1. इंटरक्वार्टर रेंजचे हे Q3 मायनस Q1 म्हणजे 25th पर्सेंटाईल व्हॅल्यू पासून ते 75th पर्सेंटाईल व्हॅल्यू पर्यंत सगळ्या व्हॅल्यूज आयक्यूआर मध्ये. त्यानंतर आपण हे करू शकतो. इंटर क्वार्टर आहे 29-17. आपण अप्पर टेल आणि लोअर टेल पण कॅल्क्युलेट करू शकतो.
तर इथं दोन स्ट्रॅटेजी आहेत. एक्स्ट्रीम आउटलायर साठी वेगळी आहे आणि नॉर्मल आउटलायर साठी वेगळी. एक्स्ट्रीम आउटलायर्स रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो की 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. राईट, आपण आता 3 करू. बिकॉज आय थिंक देर आर एक्स्ट्रीम आउटलायर्स 8,000, 70,000, 60,000, 50,000 च्या वर, 40,000 च्या आसपास. And most of the values are lying between this, right? And mean value is near or less than 5,000, we can say. $5,400, right? We can have these values by using df dot describe. So upper tail is Q3 plus 3 into, so this is the extreme upper tail, 3 into I here. We are having the lower tail. इथं पण आपण ती स्ट्रॅटेजी फॉलो करू. इथं मायनस असणार आहे. अप्पर टेल आणि लोअर टेलच्या व्हॅल्यूज भेटले आपल्याला. काम करूया. पाहूया की कुठल्या कोणत्या म्हणजे व्हॅल्यूज त्या अप्पर टेलच्या वर आहेत. ठीक आहे, जसं की आता इथंच आपण पाहू शकतो की ह्याच्यावर कोणत्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पाहतो अप्पर टेलच्या. आता ही कोणती अप्पर टेल असणार आहे, तर ही नॉर्मल अप्पर टेल म्हणजे 3 प्लस 1.5 इंटू IQR ची. पण एक्स्ट्रीम अप्पर टेल वेगळी असणार. प्रिंट करून पाहू आपण एक्स्ट्रीम अप्पर टेल काय. ती म्हणजे जास्त असणार. उदाहरण इथं काय 10,000. ठीक आहे, म्हणजे या एक्स्ट्रीम अप्पर टेल 1 पॉईंट बघा. ठीक आहे, 10,000च्या आसपास, 10,000चे थोडंच होत. त्यानंतर व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या अप्पर टेलच्या वर आहेत. ग्रेटर दॅन या व्हॅल्यूज सगळ्या अप्पर टेलच्या वर आहेत. ठीक आहे, अप्पर टेल किती होती 14,000च्या काहीतरी आसपास ना. 14, 5, 37, 83 त्यापेक्षा वर आहे. सगळ्या त्याच्यापेक्षा वरच्या आहेत. 15,000, 14,000च्या खाली एक पण नाही. हे झालं डिटेक्शन ऑफ आउटलायर्स. हँडलिंग करण्यासाठी ओके, ठीक आहे, आपण एक काम करू. इतर याचं ऍप्लिकंट इन्कमचं हँडल करायचं का एक दुसऱ्या कॉलमचे पण डिटेक्ट करून घेऊ. ते 1.5 पर्टिक्युलरली 3 ने का रिप्लेस केलं आपण. सांगितलं ना एक्स्ट्रीम आउटलायर्स आहेत. आपण पर्टिक्युलर नंबर कसा आला तो पण काही लॉजिक नाही त्यामध्ये. स्टँडर्ड 1.5 नंतर 3 स्टँडर्ड व्हॅल्यू. मग आपण तुम्ही वाढवू पण शकतो का 3 ला पण. 3 पेक्षा जास्त खूप रेअर केस आहे. मला तर वाटत नाही वाढत असणार आहे, पण एक्स्ट्रीम आउटलायर्स मध्ये येते. कारण जर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला
तुमच्या डेटामध्ये किंवा त्या कॉलम मध्ये पाहिजे असेल तर 3 बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त घेत असाल तर ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची स्टँडर्ड डेव्हिएशन खूप जास्त होऊन जाईल. ठीक आहे. पण एक्स्ट्रीम आउटलायर्स रिमूव्ह करण्यासाठी स्टँडर्ड व्हॅल्यू आपण 3 यूज करतो. जर कोणी तुम्हाला विचारलं जरी की तुम्ही 3 काय यूज केले तर मला स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 3. मोस्ट ऑफ द मशीन लर्निंगच्या मॉडेल ट्रेनिंग मध्ये आउटलायर्स रिमूव्ह करण्यासाठी आपण याच व्हॅल्यू यूज करतो. आणि याला तो काहीच म्हणू शकत नाही की तुम्ही 2.5 केले 2.7 का नाही केले. आम्ही 3 केली ते संपलं. ठीक आहे. त्याच्या म्हणजे त्याला काही विषय जास्त वाढवत नाही बघायचा. म्हणजे सर ते फिक्स अशी रेंज आहे का एसडीची? कशाची? स्टँडर्ड डेव्हिएशनची रेंज आहे का तिथे 1.5 और 3? नाही ते इथं त्याचा संबंध नाही. ते डिनोट काय करतं म्हणजे ऍक्च्युली काय डिनोट करतं डिनोट? 3 3 किंवा 1.5 असं? 1.5 हे डिनोट करतं की सध्याची तुमची अप्पर टेल आहे ती 1.5 ने केली असती तर 10,000 आली असती, म्हणजे कमी झाली असती. आता मी जास्तीची केल्यामुळे काय झालं, ह्या ज्या व्हॅल्यूज होत्या ना या व्हॅल्यूज पण मी इन्क्लूड केलं, कारण की मला वाटते की इथं पण खूप सारा डेटा आहे माझा. तर मी ह्या डेटाला पण जर हे केलं आता त्याला इम्प्यूट केलं दुसऱ्या व्हॅल्यूने तर काय होईल की माझा डेटाचा रिअल पॅटर्न आहे ना तुम्ही समजू नाही शकणार. तर कसं झालंय की इथं एवढ्या भरपूर व्हॅल्यूज आहेत, 10 ते 20,000 मध्ये पण भरपूर लोकांचं इन्कम आहे आणि त्यांचं इन्कम मला कन्सिडर करायला पाहिजे. जर मी ते कन्सिडर नाही केलं, जर सगळ्या ह्याच्या व्हॅल्यू उडवून टाकलं तर मॅटर होईल की डेटा इकडे इनपुट होईल आणि ज्या आपल्या प्रेडिक्शन करतो आपण त्याच्यामध्ये चेंज खूप येतील, अॅक्युरेसी खूप सारी कमी होऊन जाईल. कळते माझी मी म्हणतो ते? ठीक आहे. आपण को ऍप्लिकेट इन्कमचे आपण हँडल म्हणजे डिटेक्ट करू फक्त पहिले. डिटेक्ट करतो मी. सिमिलरली को ऍप्लिकेट इन्कमचे व्हॅल्यूज कशा आहेत आपण एक्स्ट्रीम आउटलायर्स मध्ये अप्पर टेल आहे 9,100, पण सध्या ती कमी असते. आपण 1.5 ची अप्पर टेल चेक करू किती, जे की बॉक्स प्लॉट मध्ये ड्रॉ केलेली असणार आहे. बॉक्स प्लॉट मधली अप्पर टेल पाहिजे 5,700 च्या आसपास. ठीक आहे. अप्पर टेल इथे हाफच्या वर आहे थोडस, 5,700 च्या आसपास मला हरकत म्हणजे 30 येते बरोबर. कारण की बॉक्स प्लॉट जो ड्रॉ असतो तो त्याच्या बॉक्स प्लॉटच्या बॅकएंडला आयक्यूआर मेथडच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्या व्हॅल्यूज सेम येणार आहेत आपल्याला. आता आपण अप्पर टेल ही डिसाईड केली आहे. मॅटर का होईल जर अप्पर टेल आपण ही डिसाईड केली आणि सर फक्त याच व्हॅल्यू आपण म्हणजे ह्या वरच्या व्हॅल्यूला आपण हँडल करून ह्याच्यामध्ये टाकलं तर आपला रिअल पॅटर्न जो आहे त्या डेटाचा तो आपण लूज करू शकतो, कारण की इथं पण काहीतरी व्हॅल्यू दिसत आहेत, भरपूर व्हॅल्यूज आहेत. आपण काय करू की या व्हॅल्यूजला आपण आपल्या रिअल डेटामध्ये इन्क्लूड करून घेऊ, कारण की ह्या व्हॅल्यू कोणत्या एरर नाही आहेत. ठीक आहे. एरर म्हणजे तुम्ही टाइप्स ऑफ एरर पाहिला असेल की आउटलायर्स कशा कशामुळे इंड्यूस होऊ शकतात, कशा कशामुळे. हे टायपिंग एरर नाही या मे दीज आर द रिअल व्हॅल्यूज. आणि ह्याला जर आपण इम्प्यूट आणि हँडल करत बसलो तर आपण जो डेटा मधला रिअल अंडरलाईन पॅटर्न होता ना, जो की प्रेडिक्शन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला अॅक्युरेसी वाढवण्यासाठी, आपण लॉस करतो. ते नाही करण्यासाठी आपण अप्पर टेलची लिमिट वाढवू आणि रिअल डेटा आपण ग्रॅप करू आणि अप्पर टेलची लिमिट वाढवायच्या नंतर ज्या बाकीच्या आउटलायर्स आहेत त्यांना हँडल करू. सो इथं 1.5 सॉरी इथं 3 होणार आहे. आता आपण रेंज आपली 9,000 पर्यंत दिली.
जी की इथपर्यंत होऊन जाईल. ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे 10,000च्या थोडंसं खाली 9,000 इथं होईल. तर एवढ्या व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो ऍज रिअल डेटा, वरच्या आउटलायर्स कन्सिडर करणार आणि त्याला इम्प्यूट करणार कोणत्या तरी व्हॅल्यू. आता कळालं का तुम्हाला की आपण 1.5 का यूज केला आणि 3 का यूज केला? कळलं? येस सर. यस सर, यस सर. तर आपण काय करूया, ते लोन अमाऊंटचं पण काढून घेऊया. ते लोन अमाऊंट मला टेनियस कॉलम आहे, त्यामध्ये थोडेफार आउटलायर्स आहेत. तुम्ही काढलं मिनिमम व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू, इन व्हॅल्यू काढलं, त्याचं काउंट होईल. देन अप्पर लोअर टेल डिसाइड होईल. सिमिलरली अप्पर टेलच्या वरच्या व्हॅल्यू रिटर्न होतो. तशा व्हॅल्यूज अप्पर टेलच्या वर. इथपर्यंत कळालं सगळ्यांना डिटेक्शन मेथड? यस सर. स्टार्टिंगला करताना आपण काय ऍप्लिकेशन इन्कम, इन्कम आपण कॉपी करूया. लिंक करण्यासाठी पण सेमच लॉजिक आणि सेम व्हॅल्यूज लागतील आपल्याला. इंटर रेंज आहे, अप्पर टेल बरोबर प्रिंट वगैरे करायची काही गरज नाही. आपण आउट करूया, हे करूया. तर आपण इम्प्यूट करताना त्याला मीडियनने इम्प्यूट करूया. त्यासाठी आपल्याला मीडियन एक फाइंड आउट करावं लागेल. राईट, अप्पर टेल प्रिंट करून बघतो. आयक्यूआर सोडून कुठल्या अजून मेथड आहेत का म्हणजे आउटलायर हँडलिंग साठी? हा झेड स्कोर मेथड आहे. त्यात रिप्लेसमेंट कशी होईल? काय सेम फक्त डिटेक्ट होणार आणि डिटेक्ट होणार ना फक्त झेड स्कोर मध्ये? डिटेक्ट करणार ना? काय म्हणतात? झेड स्कोरनी पण फक्त आउटलायर डिटेक्ट होणार, आपण त्यात मीन मोड मीडियनच हे करणार ना, रिप्लेस करणार ना. इम्प्युटेशन आपण त्याच्यानेच करणार. आता ह्याच्यामध्ये कसं आयक्यूआर मध्ये आपण इम्प्युटेशन बाय युजिंग अप्पर टेल पण करू शकतो. म्हणजे काय होईल, दुसरे कोणत्या मेथड आहेत? मेथड असतील पण भरपूर. इव्हन स्टॅटिक व्हॅल्यूने इम्प्यूट करतो हे तुम्हाला माहिती आहे. मी असं पण करू शकतो की ह्याच्यामध्ये जे ऍप्लिकेंट इन्कम मध्ये जे पण आउटलायर्स आहेत, म्हणजे ह्याच्या वरच्या जेवढ्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूची मी अमाऊंट काय करू शकतो, डायरेक्ट भाजत ठेवू शकतो. किंवा ह्या सगळ्यांची अमाऊंट मी एक करेल, ह्या सगळ्यांची एका सिरीज मध्ये लावणार, त्यांचा मीडियन काढणार आणि त्या मीडियननी या सगळ्यांना इम्प्यूट करणार. तर मीडियनची स्ट्रॅटेजी बरोबर राहील, कारण की आउटलायर्स मध्ये सगळ्यांनाच माहिती मीननी आपण कधी करू शकत नाही, बिकॉज देर आर आउटलायर्स. त्याच्यामुळे आपण याला मीडियन व्हॅल्यूनी इम्प्यूट करू शकतो. अप्पर टेलनी पण करू शकतो, लोअर टेलनी पण करू शकतो. लोअर टेल सध्या झिरोच आहे, ते काय करण्याचा अर्थ नाही. ते सगळं झिरो म्हणजे आपला डेटा म्हणजे ते बरोबर नाही, ती स्ट्रॅटेजी एकदम चुकी होईल जर झिरोने केलं तर. एकतर आपल्याला इथल्या कुठल्या तरी व्हॅल्यूनी करावं लागेल किंवा मग इथल्या व्हॅल्यूनी करावं लागेल. सिमिलरली पहिल्यांदा आपण काय करतो, या व्हॅल्यूने इम्प्यूट करतो. म्हणजे तुम्हाला सांगतो इंडस्ट्रीमध्ये कसं होईल, पहिल्यांदा या व्हॅल्यूने इम्प्यूट केलं 10,000च्या, या सगळ्यांना आपण 10,000 बनवलं, इथं आणलं आणि चेक केलं की आपल्या डेटा म्हणजे आपल्या, ठीक आहे, पहिल्यांदा इम्प्यूट केलं आपण अप्पर टेल, ठीक आहे, ऍप्लिकंट इन्कमला अप्पर टेलने इम्प्यूट केलं
काहीतरी आपली पर्सेंटेज अॅक्युरेसी आली, राईट. आपल्याला अॅक्युरेसी वाढवायची आहे. मग आपण काय करतो, आणि जेव्हा हे करतोय तेव्हा ऍट द सेम टाइम दुसऱ्याला पण दुसरा कोणता प्रॉब्लेम असेल, जसं की आता आपण तिथलं कोॲप्लिकंट इन्कम आहे, त्याला पण आपण समजा अप्पर टेलनीच केलंय. त्याच्यानंतर एक कॉम्बिनेशन आपण असं वापरू की इथं आपण मीडियन करूया आणि इथं आपण अप्पर टेलच राहू देऊया. मग आपण अॅक्युरेसी चेक करतो किती आली ते, राईट. म्हणजे अशा पूर्ण एक्सपेरिमेंटेशन चालतं. आणि ह्याच्यामुळे एवढा टाइम लागतो कारण की मॉडेल ट्रेनिंगला पण स्वतःचा टाइम लागणार आहे. त्याच्यामध्ये रॅडमाइज सर्च असणार आहे, त्याला किती वेळ लागणार आहे, कधी कधी तर भरपूर टाइम लागतो त्याला. त्याच्यामुळे आपल्या मॉडेलची अॅक्युरेसी वाढवणं काम जे असतं ते पण म्हणजे स्किलचं काम आहे की आपण हे इम्प्रूव्ह करून बघू, ते इम्प्रूव्ह करून बघू, ते इम्प्रूव्ह करून बघू. त्याच्यानंतर कोणत्या स्ट्रॅटेजी फॉलो झालेल्या आहेत त्याचा एक रेकॉर्ड आपल्याला करून ठेवावा लागणार आहे की हा मी ह्याला युटीने केलं तर त्या टाइमला मी ह्याला केलं तर त्याच्याने मी त्याला हे केलं तर हे कंडिशन फॉलो केल्यावर मला ही अॅक्युरेसी आली. त्याच्यानंतर मी अजून एक केलं, ह्याला मी मेडियननी केलं, ह्याला मी अप्पर टेल केलं, एका कॉलम मी अजून कशाने केलं, त्याला मला एवढी अॅक्युरेसी आली. त्याचा एक रेकॉर्ड तयार केला. मग असे 10-15 रेकॉर्ड तयार करतो. ते रेकॉर्ड तयार केल्याच्या नंतर पण आपण विचार करतो की हा की मी हे कॉम्बिनेशन युज केलं होतं त्याच्यामध्ये मला थोडीशी वेळ आली. आणि ह्याच्यामध्ये फरक किती पडतो, खूपच मायन्यूट फरक पडतो. म्हणजे नाही म्हणलं तरी 0.02 फरक पडणार किंवा 0.05चा फरक पडणार, असे खूप लहान फरक पडतो. त्याच्यामुळं खरंच तुम्हाला अॅक्युरेसी इम्पॉर्टंट आहे का तुम्हाला मॉडेल ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे? कधी कधी क्लायंट सॅटिस्फाय होऊन जाईल 85 वरच, कधी कधी क्लायंट म्हणून नाही मला 90च पाहिजे. क्लायंटला आपण असे म्हणू शकतो तुम्हाला 90 पाहिजे पण तुम्ही डेटा क्वालिटी सुद्धा नाही, मग तुम्ही मला अजून क्वालिटी चांगला डेटा द्या, अजून तुम्ही मिटिंग होणार चांगल्या प्रॅक्टिससाठी कशाने रिप्लेस केलं पाहिजे, मग इम्प्युटेशन कशाने केलं पाहिजे आउटलायर? मोठ्याने बोला ना थोडं. बेस्ट प्रॅक्टिस साठी इम्प्युटेशन कशाने केलं पाहिजे, म्हणजे मीन मेडियन अप्पर टेल कशाने केलं पाहिजे? बेस्ट प्रॅक्टिस सांगितलं ना, ट्रायल अँड एरर मेथड पूर्ण. पण तुम्ही प्रोजेक्ट मध्ये काय सांगता एक्सप्लेन करता की आम्ही ट्राय केलं भरपूर आणि सगळ्यात शेवटी आम्ही कशाने गेलो ते तुम्ही डिसाईड करा. की काही कॉलम होते, समजा इन्कमचे कॉलम होते, त्या इन्कम कॉलमला आम्ही अप्पर टेलने केलं असं सांगू शकतात. त्याच्यानंतर आमच्याकडे अजून 2-3 कॉलम होते, तर तुम्ही इमॅजिन करा कोणते कॉलम घ्यायचे ते, त्याला मेडियननी केलं. मग मला इंटरव्ह्यू विचारणार की मेडियननी का केलं, मेडियनचं काहीतरी रिझन तुमच्या पाहिजे, अप्पर टेलने का केलं, अप्पर टेलचं रिझन पाहिजे. असे म्हणू शकतो की भरपूर कॉम्बिनेशन ट्राय केल्याच्या नंतर आम्हाला वाटलं की हे बेस्ट कॉम्बिनेशन, राईट. ठीक आहे इथपर्यंत. येस सर. सेक्शन झालं. हँडलिंग आउटलायर्स मध्ये आलो आपण. तो आपण हे रन केलं का, एवढ्या व्हॅल्यूज आहेत त्या अप्पर टेलच्या ओव्हर आहेत. तो पण कुठे गेला, ओके. तर एक मीडियन फाइंड आउट करूया आपण. पण मीडियन फाइंड आउट करताना आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज कन्सिडर करावं लागते. इव्हन ज्या आउटलायर्स आहेत त्यांना पण आपल्याला कन्सिडर करावं लागेल मीडियनचं कॅल्क्युलेशन करताना, राईट. तर त्यासाठी आपण करूया कॅल्क्युलेशन. तर इथं आपल्याला काय करावं लागेल की अप्पर टेलच्या खालच्या व्हॅल्यू किंवा अप्पर टेलच्या वरच्या व्हॅल्यू मीडियन काढणार. इक्वल टू करून
मीडियन कॅल्क्युलेट होईल त्या कोडनी. मीडियन प्रिंट करून घेऊ. म्हणजे आता ज्या अप्पर टेल पेक्षा वरच्या व्हॅल्यू आहेत त्याला आपण इन्क्लूड करतो मीडियम. सो कंडिशन greater than upper tail. These are the values which are greater than upper tail, right? These are the values which are greater than upper tail. ह्या व्हॅल्यू नाहीत बरं काय, रो नंबर आहेत. ह्या व्हॅल्यू 370, 650, 600 ऍप्लिकंट तुमच्या पाहिजे. So equals to आपल्याला आपण त्याला आपण इनपुट करतो. एकदा डिस्ट्रीब्युशन पाहून घ्या. एकदा ऍप्लिकंट इन्कमचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा. 10,000च्या वर मोस्ट ऑफ द व्हॅल्यूज. त्याच्यानंतर आपण याला वापस रन करू बघूया डिस्ट्रीब्युशन कसं झालं. मीडियन 3,700. आता सगळंच्या सगळं बघा करू चेंज. इथं नको रन करायचं, दुसरीकडे रन करायचं. सध्या बघा कसं आहे तो 10,000च्या वर व्हॅल्यूज आहेत. काही व्हॅल्यू तर 8,000च्या वर पण 80,000च्या वर. हँडलिंगच्या ह्याच्या हँड झालेलं आहे. आता आपण करून बघूया ऍप्लिकंट इन्कम. ठीक आहे. त्याच्या वरच्या ज्या पण व्हॅल्यू होत्या इथं 80,000ला होत्या काही व्हॅल्यू. आता अप्परच गेले 40,000 पर्यंत, जे की होतं अगोदर 80,000. ठीक आहे. आणि आता कोणीतरी विचारेल की अजून पण आउटलायर्स आहेत का. हे पण आउटलायर्सच आहेत का, तर ते आउटलायर्स नाही आहेत. ठीक आहे. कारण की बॉक्स प्लॉट जेव्हा ड्रॉ होतो तो 1.5 आयकरला ड्रॉ होतो. आपण रेंज दिली 3 ची, त्याच्यामुळे आपण कन्सिडर करतो व्हॅल्यूज. सिमिलरली विल गो फॉर ऍप्लिकंट इन्कम. ओव्हर ऍप्लिकंट इन्कमचा मीडियन आहे 1,125. अप्पर लोअर टेल वेगळे आहेत. अगोदरचा ग्राफ आपण चेक करू बॉक्स प्लॉट कसा होतो. अगोदरच्या बॉक्स मध्ये को ऍप्लिकंट इन्कमच्या याच्यामध्ये काही व्हॅल्यूज 40,000च्या वर पण आहेत. 1-2 व्हॅल्यू 30 to 40 मध्ये, नंतर 20च्या वर पण आहेत. आता आपण वापस ड्रॉ करू को ऍप्लिकंट इन्कमचा बॉक्स प्लॉट. हँडल केल्याच्या नंतर हँडल तर केलेले असतात. ओके. रन करून पाहूया. आता व्हॅल्यू जिथं ह्या को ऍप्लिकंट इन्कमच्या बघा कशा आहे. 20,000ला आहे, 33ला आहे, नंतर 40च्या पण वर आहेत. रन करून घेऊ. ऍप्लिकंट इन्कम आता रेंज कुठपर्यंत आहे 10. सगळ्या व्हॅल्यू 10च्या खाली, राईट. अगोदर 20-30च्या पण वर होत्या. 6 ते
10 पर्यंत आलेले आहेत. बॉक्स प्लॉट ड्रॉ करताना बॅक एंडला 1.5 IQ येत होतं. आपण कंडिशन 3 ची टाकली. क्लिअर आहे हँडल झालेला आउटलायर्स? Yes, sir. हॅलो, Yes, sir. Yes. Clear. 10-15 मिनिट बाकी होतं. त्याचा आउटलायर हँडल केल्याच्या नंतर आपण एकदा पाहूया की ऍक्युरेसी मध्ये काही फरक पडतोय. फरक तर पडेलच काही ना काहीतरी. कधी वाढू पण शकते, कमी पण होऊ शकते. आता आपण स्ट्रॅटेजी फॉलो केली मीडियमची. मीडियमची स्ट्रॅटेजी फॉलो केल्याने ऍक्युरेसी मध्ये चांगला फरक पडेल का वाईट फरक पडेल हे पण आपण सांगू शकत नाही. राईट. ऍक्युरेसी अवरोधच्या आपण पोहोचलो. एकदा आपण हे पण फंक्शन यूज करू डिस्क्राईब. करू शकतो कशा व्हॅल्यू स्टँडर्ड डिव्हिजन काय, मीन काय, 25% आहे, 50 मॅक्झिमम व्हॅल्यू काय, काउंट्स किती आहेत प्रत्येकाचे, मीन व्हॅल्यू काय प्रत्येक कॉलमची. डिसाइड फंक्शन गिव्स अस द स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन अबाउट द डेटा सेट. लेट्स स्टार्ट स्प्लिटिंग इट. हे आपण आधी केलं. अच्छा ठीक आहे, आपण फर्स्ट पासून रन केलं. म्हणजे आता डीएफ मध्ये आय थिंक लोन आयडी पण आहे, लोन स्टेटस पण आहे. सो स्प्लिटिंग जाऊया. रन होते का? अच्छा, हा रन व्हायला वेळ लागतो. हा झाला, हा पण झाला. ठीक आहे. सध्या अगोदर आपल्याकडे 70 होती, 80 झाली, 63 होती, 64 झाली, 78 होती, 78.04 होती, 78.86 झाली. नंतर इथं अगोदर 82.11 होती, ती 84.85 झाली. जे आपण जे काही केलं ते एका इम्प्रुव्हमेंटच्या डायरेक्शननी मुवमेंट झाली आपल्या असं म्हणू शकतो. त्याच्यात अजून काही स्ट्रॅटेजी फॉलो करून पण आपण चेक करू शकतो की आता या अगोदरच्या कॉम्बिनेशन मध्ये व्हॅल्यू ज्या होत्या, आता नवीन कॉम्बिनेशन जे आपण केलं त्याच्यामध्ये या व्हॅल्यू, राईट. RF मॉडेल. अच्छा, फायनलाइज कोणतं केलं आपण मॉडेल? आता फायनलाइज कोणतं होईल? RFच होईल. RF मॉडेल कम्प्लीट नाही झालं. पाहिजे RSCB म्हणतो, RSCB करून वापस RF करू. हा रन करू.
एक मिनिट, मला कॉल आलाय, एक मिनिट. हॅलो हॅलो. येस सर. येस सर. पाहिजे आज का काय करायचं? दहा तर वाजले इथंच. बघायचं की एपीआयचं काय आज? उद्याच घेऊया सर फ्रेश मध्ये मग API. येस सर. इव्हिनिंगला पण चालेल. येस सर, इव्हिनिंगला पण चालेल. बट आय थिंक श्यामल मॅम पण घेणार आहे, रिमेनिंग टॉपिक राहिलेले आहे आणि राहुल सर पण घेणार आहेत. असं आहे का? दोघांचा टायमिंग कसं असते त्यावरून अजून काही शेड्यूल झालेलं नाही. ठीक आहे, जे काही कन्फर्म होते बघू. मी संध्याकाळी फ्री असेल तर बघतो, नाही तर मग उद्या घेते किंवा मग बघू आता काय होतं. मला तर तुम्हाला ते एपीआयचे सांगायचं होतं, कारण की ते पण समज खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला त्याची पूर्ण लाईफ सायकल करून घ्यायची असते. त्या आउटलायर्समुळे थोडा टाइम गेला, ठीक आहे. अजून थोडं बिझनेस अंडरस्टँडिंग पण तुम्हाला सांगेल मी. आणि या एक्स्ट्रा गोष्टी आहेत, या सगळ्या ठिकाणी होतात वगैरे, असं काही नाहीये. मला वाटतं की इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, तुमच्यासाठी, तुम्हाला त्याची हेल्प होईल. हा, आय थिंक हो मॅडम येणार होत्या. मॅडम कॉल करतो. झालाय का कोणाचा कॉन्टॅक्ट मॅडम सोबत? रोहिता.